टीमकडनं खेळताना काय जबरदस्त बॅटिंग. पहिला बॉल गतीने हाताळलाय. पहिल्या बॉलवर आपण बघितलं तर सुरुवात होताना पाहायला मिळाले. थोडंसं आपण पाहिलं तर मग जमिनी लगत राहणारा हा बॉल पाहायला मिळालाय. चर्चा करायची झाली तर आयुष वाघे जास्त गती मात्र पेस प्रदान करतायत आपल्या बॉलिंगमध्ये आणि त्या पेसने मात्र आपण पाहिले तर बॉलिंग हाताळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. सध्या तरी आपण बघू शकतो पहिला बॉल त्याने हाताळला गेला आणि पहिल्या बॉलवर एक धाव येताना पाहायला मिळाली. चांगला फटका, चांगला टायमिंग आपण पाहिला तर सुंदर फटका खेचला, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे बाउंड्री लाईनच्या जवळ 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 झेल पकडतायत फलंदाज बाद. नादी लागू नको माझ्या तुला चांगला कलडविन ए गलकीला बांधून तुला बदा बदा पडविन अगं गलकीला बांधून तुला बदा बदा पडविन. पहिला विकेट डाऊन झालाय होली क्रॉस घोडबंदर टीमचा मिलिंद. त्याला आपण बघितलं तर मग बाद केलाय. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. जयेश पवार मागील मॅच मध्ये आपण बघितलं तर जयेश पवार ची पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली होती. पॉवरफुल आपण पाहिलं तर मग खेळी त्याने मात्र केली होती. या मॅच मध्ये आपण पाहू शकतो तर मग आता त्यांना तसाच काहीतरी खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये डेफिनेटली आपण पाहू शकतो तर तशाच प्रकारे एका खेळीची गरज असेल, कारण की विकेट पहिला लवकर बाद झाला आणि तो विकेट्स आपण पाहिलं तर मग मिलिंदचा आणि खेळी आता मात्र आपण पाहिलं तर मग जबाबदारीची करताना पाहायला मिळतील का. पहिला बॉल फेस करायचा आहे त्यांना. या महत्त्वपूर्ण आपण बघितलं तर मग मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आपण बघितलं तर सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडासा आज हवेचा वेग उलटा पाहायला मिळतोय. गती पाहायला मिळाली आहे. गतीने बीट केलाय बॅटरच्या इशला. आपण बघितलं तर मग जास्त गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय बॉल सध्या तरी आपण पाहू शकतोय. आयुष वाघे गोलंदाजीमध्ये आपण बघू शकतो ज्याप्रमाणे लेंथ लाईन आणि आपण बघितलं स्पीड आपण पाहिलं तर जास्त देत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर थोडंसं मिस करतायत आणि त्याचा मग फायदा मिळेल. कायला सध्या तर आपण बघू शकतो की तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग डिसिजन पोहोचवला जाईल. हाईट फॅक्टर का अंपायर्स? यस, थोडंसं आपण बघू शकतो की मग हाईट फॅक्टर देखील चेक केली जाईल की नेमकं डिसिजन काय असेल. जयेश आपण पाहतोय जे नवीन बॅटर्स आहेत बघा, जर हा बॉल आपण बघितला तर बॅटर आहे ना आपली लाईन सोडून 2 पाऊल पुढे आलेत. त्यामुळेच आपण बघू शकतो की मार्जिन ऑफ एरर आणि त्यात नंतर आपण बघू शकतो की एकच चांगला चेंड आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या अंपायरच्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहे, कारण की तिसरे अंपायर्स आमचे थोडेसे जेवणासाठी व्यस्त आहेत, त्यामुळेच आम्ही त्यांना डिस्टर्ब करणार नाही आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की मग ऑनफिल्ड अंपायर्स त्यांना आम्ही बोलू शकतोय. डिसिजन त्यांना इकडे ये, तू इकडे ये, इकडे ये.
सध्या तर आपण पाहू शकतोय सध्या तर आपण बघू शकतो की मग आमचे तिसरे अंपायर्स आले आणि त्यांनी निरीक्षण केलं की नक्कीच बॉलचं जी हाईट होती अगदी स्टंपच्या वरून गेले, त्यामुळे नो बॉल हा त्यांच्या माध्यमातून घोषित केला आहे. आणि बघा प्रत्येक टीमला रिक्वेस्ट असेल की तुमचा जो 12th मॅन तुम्ही पाठवतायत ना तो तिसऱ्या अंपायरच्या अगदी जे डिसिजन असेल तिथे बघण्यासाठी पाठवू नका, जेणेकरून प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल. टीमची टोटल 3 ना 3 काय सांगा लवकर. वाल हवेत आहे, आपण पाहू शकतोय काय झालंय तर 2 रन्स असतील. टीमची टोटल 2 ने वाढेल 5. 5 धावा फलकावर पाहतोय आपण. सध्या तरी चर्चा करायची झाली तर मग पीर बाबा स्पोर्ट्स अँड होली क्रॉस घोडबंदर अशी मॅच आपण बघतोय. मध्ये येणारा बॉल आहे, अपील मागितले आहे इथे ले कोट बाइंड विकेट साठी आपण बघितलं तर मग आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे, लक्ष असू द्या. या डिसिजन साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. रन आउट हाईट फॅक्टर त्याच्यासाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. LBW आणि कॉट बाइंड विकेट याच्यासाठी रिव्ह्यू नाही आहे. धाव फलकावर धावा पाहिलं पण 5 आहेत. स्वप्नील सांगतायत आम्हाला. पुढचा बॉल पाहतोय आपण. गतीने टाकलाय, बॅटरला बीट केलाय, डॉट येतोय आणि बघितला पण तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर धावा 5. फलंदाज बाद झालाय तो 1. मिलिंद अचल आपण पाहिलं तर मग बाद होताना पाहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 5 आल्यात आणि या 5 मध्ये आपण पाहू शकते तर मग 18 बॉलचा हा खेळ, म्हणजे ज्यामध्ये 6चा तर आपण बघितला खेळ पाहिला त्यामध्ये 5 आल्या, 12चा खेळ बाकी असेल. मॅच आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय आणखीन काही मॅचेस आणि त्या मॅचेस मध्ये आपण नजर टाकली आहे ना तर मग आझाद स्पोर्ट्स वसई आणि साई कृपा राजावली 2 टीम्स रेडी राहायचं आहे. आझाद स्पोर्ट्स वसई अँड त्यांच्यासोबत आपण बघितलं तर मग साई कृपा राजावली नेक्स्ट टीम. कॅप्टन रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये, तिथे आम्ही करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये टॉस. चला बॉलिंग मार्कवर सोहन जयसाठी बॉल आपण पाहिला तर बॅटच्या समोर आहे आणि बॉल हवेत आहे आणि बॉल हवेत होता पण मात्र जास्त लांबही नव्हता. सूर्यकांत फिल्डर होते तिकडे आणि त्यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला. जयेशचा खेळ समाप्त होते, बाद होत आहे. फलंदाज दुसरा बाद. होली क्रॉस घोडबंदर टीमला आपण पाहिला तर हा धक्का दिला गेलाय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसरा.
बागेत फुल फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची रात्री पाटील भाकर चांगला बॉल फेकला जातो. आपण बघितलं तर सोहनच्या थ्रू फलकावर धावा बघितल्या पण तर आहेत 5 आणि तिथेच अडकवून ठेवलाय सध्या तरी. तुषार खेळण्याचा प्रयत्न करत होते, पायावर लागलाय बॉल. होली क्रॉस घोडबंदर टीम थोडस स्ट्रगल, थोडा नाही तर भरपूर स्ट्रगल करताय. आणि काय स्ट्रगल करताय तर कसं स्ट्रगल करताय आपण बघितल्यानंतर ज्याप्रमाणे तिकडे विकेट्स डाऊन झाल्या, धावा सिंगल इक्का आणि दुक्काच येतात, परंतु चौका आणि छक्का देखील इथे मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर चौका आणि छक्का इथे मारला जाईल तर धाव्यांचा आलेख वाढेल. अपील केली, आता सांगितलं पंचांनी हो आता फलंदाज बाद आहे. महेश मोहिते जो स्ट्रगल करत होता आणि त्याला परतावं लागेल. आता परतीचं तिकीट काढून दिलंय सोहनने आणि धाव फलकावर हा महत्वपूर्ण तिसरा धक्का. आकडा आहे धाव फलकाचा 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. केबीएम ट्रॉफी, क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 5वा दिवस आहे मित्रांनो. आणि 17 दुपारचा वेळ आपण पाहिले तर घड्याळामध्ये अगदी 2 वाजून आपण पाहिले तर 3 मिनिटं जी आपल्याला बघायला मिळतात. हा अवधी आहे आणि या वेळेला आपण बघू शकतो की मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सामना रंगला गेलाय. आणि या क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर ही स्पर्धा केबीएम ट्रॉफी जी मागील 5 दिवसापासून आपल्याला सुंदररित्या स्टार्ट होताना पाहायला मिळाले. आणि 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या दिवसामध्ये जाऊन म्हणजेच गुरुवार ते गुरुवार म्हणजेच असा हा स्पर्धेचा प्रवास असेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या हंगामामध्ये, डे नाईटच्या स्पर्धा आपण पाहिल्या तर डेच्या स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळालेत. बॉलिंग मार्कवर आपण बघितले तर आहेत सोहन, मंदार आलेत लेफ्टी, मंदार पवार, पवारचा वार नक्कीच हा खाली जाताना पाहायला मिळालाय. सोहन दलवे ॲब्सोल्युटली आपण पाहिलं ब्युटिफुल बॉलिंग ते इथे केली जाते. मॅग्निफिसंट. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहिलं तर डॅमेज करणारी बॉलिंग पाहायला मिळाले. मोठा डॅमेज केलंय धाव फलकावर आपण पाहिलं तर मग बघा नक्कीच एक लेग बाय गेली आहे या ओव्हरमध्ये आणि त्यामुळेच पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 5, या ओव्हरमध्ये फक्त 1 आली आहे. आणि सुंदर मॅग्निफिसंट आपण बनावं तितकं कमी, या बॉलरचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की या ओव्हरमध्ये आपण बघितल्या तर आलेल्या धावा मात्र आपण पाहिल्या तर फक्त 1 आणि नेक मात्र आपण पाहिलं तर ही बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलरचा दृष्टिकोन आपण बघितला ना तर त्याने लाईन पकडले गेले, पण बॅटरचा दृष्टिकोन आपण बघितला तर त्यांच्या माध्यमातून अग्रेशन मात्र कोणत्याच प्रकारचा दिसला नाहीये. महेश, त्यानंतर आपण बघू शकतोय बाजूनाऱ्या खेळाडू जयेश ने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मिलिंद. जयेंद्र वाघे बॉलिंग मार्कवर आलेत. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईड लाईनच्या बाहेर हा वळताना पाहायला मिळाला, म्हणजेच वाईटचा इशारा मिळेल. एक्स्ट्रा गरज आहे या ओव्हरमध्ये. जरी हा ओव्हर 10 ते 15 धाव्यांचा यायला हवा. तुषारचा फटका हवेत आहे. टॉप एज कॉटन बॉलची संधी आणि संधी साधली आहे. विकेट मिळणार आहे जयेंद्र वाघेला आणि धक्का असेल 4-7 या आकड्यावर परतताना पाहायला मिळतील तुषार शेलार. बॅक टू द पावलियन. खूप खूप धन्यवाद साई कृपा राजावली टीम आणि आमचे मित्र राज.
राज सोनकर यांचं देखील शुभ आगमन झालं आणि भरपूर दिवसानंतर त्यांची भेट. मॅच चालू व्हायच्या आधी मी करणार नाही, मला जसं करायला लावतात तसं तुला करायला ते दिवशी एअरफोनला गेलता तेव्हा किती मॅच केल्या रे? किती मॅच केला, एक ओव्हरने केली तर लागला मोठा. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय सध्या तरी वाईट बॉलचा इशारा. सागर सोमण यांच्याकडून पारितोषिक आलंय. जयेंद्र वाघे यांच्यासाठी हॅट्रिक जर पूर्ण केली आहे ना विकेटची तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅकफुटला जाऊन कट काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 1 रन्स मिळेल. 1 आणि 1 अशाच प्रकारे धावा येत आहेत. वाईड आणि 1 आतापर्यंत अशाच धावा येत आहेत. 8 आहे त्यामध्ये 1 भर म्हणजेच 9 झाली आहे. आता बॉल फेकून झाली त्या ओव्हर मध्ये स्वप्नील सांगतात आम्हाला 2 म्हणजे 4 बॉलचा खेळ आहे. या 9 मध्ये जर भर टाकायची आहे ना तर 4 बॉल मध्ये कदाचित जास्त असतं 10 ते 12 धावा म्हणजे जितक्या जास्त येतील ना तितक्या फायदेशीर असतील. म्हणजे जितक्या मिळतील तितक्या जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर होली क्रॉस घोडबंदर टीमला इथे या मॅच मध्ये फाईट बॅक करायची आहे तर ती टोटल उभी करावी लागेल. सर्वप्रथम स्टेप आउट झाले. विकेट किपर जवळ आहेत. स्टंपिंगचा चान्स. फलंदाज बाद. नाच 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 पोरी धावून हो नाच 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 हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 तू वल्लून हो नाच पाय वालून हो नाच चिराक हसून हो नाच कंबर खोसून हो नाच 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 पोरी हल्लू हल्लू नाच 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 नाच. विकेट इथे मिळाली आणि अडचणीचा काल सुरू केलेला आहे होली क्रॉस टीमसाठी. ज्यापरीने म्हणतात ना की रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. थोड़ी हिम्मत दिखाकर मुसीबत से सामना कर मेरे दोस्त, क्योंकि उस मुसीबत के बाद एक सफलता का भी मंजर आएगा. मंजर येईल का आणि आणावं तर लागेलच. 9 या आकड्यावर 5 फलंदाज बाद झालेत आणि धावा आपण पाहिलं तर भरपूर कमी आहेत. सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल पंच वळलेत. वाईट बॉलचा इशारा पोहोचवलाय त्यांच्या माध्यमातून आणि इकडे 10 मध्ये आता डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचला गेलाय. या इनिंग मध्ये आपण बघू शकतोय तर ज्याप्रमाणे धावांचा आपण बघितला थोडासा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. अपील 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 परंतु वाईट 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 असं मात्र पाहायला मिळालं. बघा आता आपण बघू शकतो तर मग तिसऱ्या अंपायरसाठी आता पुन्हा एकदा काम आलंय आमच्याकडे. कामाला लावले तिसऱ्या अंपायर्सना. बॉलर म्हणतात की आम्हाला आणखी 2 अंपायर्सने काम चालणार नाही, आम्हाला तिसऱ्या अंपायरला देखील कामाला लावायचं आहे. आणि तिसऱ्या अंपायर्सला देखील कामाला लावले आणि त्या तिसऱ्या अंपायर्सने काम योग्य पूर्ण केलंय आणि डिसिजन पोहोचवलंय की दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात, नो बकवास. वाईट बॉल वाईड असेल. 11 जयेंद्र वाघे किती वाईट फेकले? 4 वाईट फेकलेत या ओव्हर मध्ये. वाईट आणि वाईट अखूट टप्प्याला बनवून घेतलाय. बॉलला खेळलाय. हा फिल्डर आले परंतु अगदी त्यांच्या समोरच बॉल टपकन असा पडला. परंतु तिथे 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक वाढेल वाढेल वाढेल. धावफलक पोहोचलं गेलं या 2 धावेने 13 या आकड्यावर. 13 बॉल फेकून झाले तर आपण पाहिलं तर 4 आतापर्यंत 8 बॉलचा हा ओव्हर झालाय. म्हणजे कदाचित 10 बॉलचा होऊ शकतोय. नक्कीच आपण बघू शकतोय तर मग हा 9वा बॉल होता जो या ओव्हरला फेकण्यासाठी नक्कीच कंप्लीट करण्यासाठी फेकलाय जयेंद्र वाघे यांच्या माध्यमातून. परंतु 9 बॉल फेकून देखील आपण पाहिलं तर धावा किती खर्च केला तर फक्त 7. स्टेप आउट झाले आणि इथे आपण बघितलं तर विकेट किपर थोडेसे पुढे येण्याचा प्रयत्न करत होते आणि बघू शकतोय वाईट बॉलचा इशारा. चला 2 टीम्स कॅप्टन रेडी आहेत. पुढे अंतिमचा बॉल आहे. 14 फलकावर आहेत.
आणि 14वरच राहणार आहेत. आता हेच मात्र दिसून आलंय. बाद होईल फलंदाज या बॉलवर देखील. 14 धावा 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. अगदी आपण विश्लेषण करायचं झालं तर मग होली क्रॉस घोडबंदर टीम कुठेतरी आपण पाहिले तर मग थोडीशी कठीण काळामध्ये थांबवली गेली आहे. संपवण्याचा आपण जर विचार केला होता आणि ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की मग जो काळ संपवण्याचा मात्र प्रयत्न केला परंतु काळ संपला नाही आहे आणि तो काळ मात्र वाढत गेला. उमेश महाळी आमच्या समवेत आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. चला आपण टॉस करतोय 2026. हा असं वाटलं की काय उभं राहतं की काय. उमेश आणि शुभेच्छा दिल्यात आणि 2026 कॉल दिला. राज यांच्या बाजूने कॉल गेलाय. राज यांच्याकडे जाऊया काहीतरी सरप्राईज असेल. राज टॉस जिंकलाय काय निवडाल. फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग फर्स्ट. आझाद टीम एक काळ आपण बघितला तर या स्पर्धेची चॅम्पियन टीम आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये एक टॉपची टीम आणि खास करून किरण यांच्यासाठी काय गेम प्लॅनिंग आखली काय तुम्ही. गेम तर आम्ही आज सर्व पोरं आहेत बघू ट्राय करू आम्ही. नक्कीच ट्राय करणार चांगला क्रिकेट खेळण्याचा. KBM ट्रॉफी प्रत्येक सीझनमध्ये येते. प्रत्येक सीझनमध्ये खेळली जाते पण प्रत्येक संघ खेळण्यासाठी आतुर असतो. तुम्ही किती आतुर होती खेळण्यासाठी स्पर्धा. हो खूपच. मागील काही टुर्नामेंट्समध्ये तुम्ही दिसले नव्हते. नक्कीच या संघामधून तुम्ही भरपूर बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग चांगली करू शकताय. परंतु काय वाटतंय की आज तुम्ही कॅप्टन आहेत तशी जबाबदारी सूर्यावर होती वर्ल्ड कप जिंकवण्याची. आता तुमच्यावर किती होती जबाबदारी असेल या संघाची. हो नक्कीच खूप आहे. आणि काय वाटतं की तुम्हाला की त्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखला जाऊ शकते तुमच्या माध्यमातून. 35-40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. काय म्हणशील स्पर्धेबद्दल. हो खरंच खूप छान आहे स्पर्धा. व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा. किरण यांच्याशी आपण चर्चा करूया. किरण त्यांनी निवडलेली आणि नक्कीच जी बॉलिंग पाहायला मिळाली काय वाटते तुम्हाला की त्यांनी कमी धावसंख्येपर्यंत रोखवण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. तुमच्या टीममध्ये काय आज पूर्ण आहे का नाही असं काय. निशान आणि करण नाही बाकीचे सर्व पोरं आहेत. बाकी नाही आहे परंतु 2 असले तरी पण एक एक खेळाडू खूप महत्त्वाचा असतो आणि एक खेळाडूचा फटका किती लागतो माहिती आहे. तुम्ही मागील जो पर्व गेला आणि जवळजवळ मागील 2 पर्वामध्ये तुम्ही एक वेळा चॅम्पियनची ट्रॉफी उचलली आहे. तो अनुभव या स्पर्धेमधला कसा होता. त्या टुर्नामेंटला खेळायला मजा आलेली ना. यावर्षी त्याच्यापेक्षा चांगलं आयोजन आहे ना. आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. आज टीमच्या शेड्यूल्समध्ये आपण बघितलं तर मग टफवाल्या टीम्स दिसतात आणि त्या काय वाटतं की तुम्हाला की राजावली टीम आपण पाहू शकतो की तुम्हाला कशा प्रकारे नक्कीच डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्हाला काय वाटतंय की इथे बॅटिंग करत असताना किती यायला हवेत. आमच्या बॉलिंग अटॅकच्या 40च्या आसपास झाले पाहिजे आमचे रन तर मजा येईल मॅचला. बॉल केला जात आहे. धावांचं नक्कीच आपण पाहिलं तर मग पापडी टीम करण्यासाठी मैदानाच्या आलेत परंतु नक्कीच आपण पाहिलं तर भाजपा प्रत्यक्षात सुरुवात होईल. नक्कीच तोपर्यंत घेऊ आपण छोटासा ब्रेक. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवात करूया आपण मॅचला. चंद्र वाघे आणि सोहन दळवी आमचे सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण बघितले तर जे ऑफिशियल पार्टनर DBN पार्टनरमध्ये आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील देखील थोडेसे रिलॅक्स झालेत. त्यांचं देखील आम्ही मंचावर स्वागत करतोय. चला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा म्हणजेच थोडंसं आपण बघितलं की टोटलला हा रनबॉलच्या प्लस पाहिजे होता परंतु रनबॉलच्या मायनसमध्ये कारण की 18मध्ये 15 सोप्या दिसतात. पण क्रिकेटच्या पटलावर आपण बघू शकतो ना सोपी गोष्ट म्हणजे थोडीशी बाजूला सोडायला हवी आहे. बघू आता.
मिलिंद रितेश आहेत आणि ते बॉलिंग मार्कवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. 18-15 आपण पाहिलं तर हे टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 15 धावा. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार रितेश. चला गेम ऑन करा. जयेंद्र वाघे आणि सोहन. पहिला बॉल गतीने टाकलाय. गती आहे परंतु आपण बघितलं तर दिशा थोडीशी पण पाहिलं तर चुकीची. वाईट पाहायला मिळेल आणि वाईट मध्ये आपण पाहू शकतो की अगदी 18 मध्ये तर 15च करायचे आहेत आणि 15 मध्ये आपण बघू शकतोय तर त्यामध्ये आणखीन एक कमी केली आहे कारण की आधीच कमी आहेत आणि आणखीन त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची कमी तर मग हातामध्ये काय नाही राहणार आहे. हातामध्ये मग कशा प्रकारे आता वाचवायचं आहे. खर्च करून नक्कीच वाचवायचा हा विचार करावा लागेल. समोर बॉल. फिल्डर पुढे आले. फ्लाइटेड बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर 6. धन्यवाद झेन. धावा फलकावर वाईट त्यानंतर 6 हा बघायला मिळाला आपल्याला. अगदी फ्लाइटेड कारण की फिल्डर पुढे आले तिकडे. 7 धावा झाल्यात फलकावर. 15चं लक्ष आणि 7 तर कमी झाल्या. मग राहिले आता 8. जयेंद्र वाघे तरी मला तरी वाटतं की मग या 8 धावा पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ नाही लावणार मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न तोच आहे ताबडतोब आणि रोखठोक. परंतु झोन आपण पाहिलं तर डी झोन आहे तिकडे. डी झोन मध्ये आपण बघितलं तर सध्या तरी अंपायर्स कडून आम्ही माहिती करून घेऊया. 1 ना 1च. की मला वाटतं की नक्कीच जो पोलचा झोन आहे तो पोलचा झोन म्हणजे तिकडचा झोन आणि इकडचा झोन. डेफिनेटली पहिला पोल आहे त्याच्या तिकडून गेला तर 2 धावा. इकडून गेला तर नक्कीच सिंगल आणि इकडे असेल तर मग सिंगलच मिळेल. चंद्र वाघे जो बल्ला लेकर गेंदबाज के पीछे भागे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर एक बॉल हवाय. चला बॉल द्या. बॉल द्या. नवीन द्यावं लागेल. नवीन पहिली ओव्हर आहे. हा पहिलं क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी आपण बघतोय. जर ज्याप्रमाणे उष्णतेचं गरमीचं प्रमाण वाढलं गेलंय बघा अनेक ठिकाणी पण बघितलं तर जवळजवळ कालचा दिवस फायनल डेचा दिवस होता. कालचा देखील प्रेक्षकांचा इतका मोठा प्रतिसाद इथे लाभला होता की प्रेक्षकांना वाटलं होतं की फायनलचा दिवस आहे. परंतु त्यानंतर थोडंसं त्यांना नाराज व्हावं लागलं. परंतु प्रेक्षक जोडतीलच कारण की प्रेक्षक असतात तरच नक्कीच खरी मजा असते त्या स्पर्धेला. आणि ऐतिहासिक मैदान आहे हे क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण. कारण की इतर स्पर्धांमध्ये प्रेक्षक असत की नसत परंतु इथे अफवाट आणि दुप्पट प्रेक्षक असतात. फलकावर 9. 6ची गरज आहे. 6ची गरज. उडवला बॉल उंच गेलाय. फिल्डर झेल सोडतायत. झेल मीन्स खेळ आपण बघितला. एक झेल काल तरी सध्या आपण बघितलं मग हा झेल सोडलाय. परंतु आता माहिती आहे की जयेंद्र वाघे या झेल नंतर मागे पुढे बघणार नाही आहेत. 4 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. परंतु जेव्हा शिवम दुबेने झेल सोडला होता त्यानंतर थोडंसं टेन्शन दिलं होतं वाढलं होतं परंतु कमी केलं. मग नंतर धीमा टाकला होता. बॅटवर आला नाही. आता पाहिलं पण तर नक्की काय करायचं होतं फिल्डरला. कोणत्या बाजूने थ्रो करायचा होता. बॉलरकडे की किपरकडे. लक्ष इकडे आणि बॉल फेकला आपण पाहिलं तर किपरकडे. परंतु थोडंसं आपण पाहू शकतो की नियंत्रण चुकलेलं पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या. स्कोअर पोचला गेला 13 या मध्ये आणि 2 धाव्यांची आता गरज असेल. 12 मध्ये 2. जयेश
बॉलिंग मार्कवर जयेश येत आहेत. नंबर 2 सोहन. बॉलिंग छान केली सोहनने. आणि बॅटिंगमध्ये आपण पाहिलं आपला अंदाज, आपली पेशकश आणि नक्कीच धावा 2. मॅच मात्र फिनिश. मॅच मात्र जिंकलाय पीर बाबा पापडी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स पीर बाबा पापडी टीम. आणि हडलक टफलक गोडबंदर होलीक्रॉस गोडबंदर टीम आपण आलाच सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आपले मनापासून करतोय आभार व्यक्त. आणि आभार व्यक्त करत असतानाच आपण कॉंग्रॅच्युलेशन्स दुसऱ्या बाजूने पापडीला आणि त्यांच्याकडे जाऊया प्लेअर ऑफ द मॅच. सोहनना एकच दिली होती ना सोहनने. यस प्लेअर ऑफ द मॅच ऑन अँड ओनली. दावेदार 2 दिसत आहेत आम्हाला सध्या तरी. आपण बघू शकतोय जयेंद्र वाघे. कारण की सोहन दळवी यांचं पण बघितलं तर मग एक धाव्यांचा स्पेल पाहायला मिळाला 2 विकेट. परंतु जयेंद्र वाघे यांच्या स्पेलमध्ये 3 विकेट आणि 6 मध्ये 12. त्यामुळेच आपण पाहू शकतोय जयेंद्र वाघे प्लेअर ऑफ दी मॅच. हा समोर खेळाडू कक्ष आहे. समोरचा खेळाडू कक्ष जे काही प्रेक्षक बसलेत ना त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण खुर्च्या खाली करायच्या आहेत आणि खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. प्रेक्षक मराठी समजत नसेल तर आमच्याकडे हिंदीमध्ये पण बोलता येत आहे. तो दर्शक बैठे खुर्ची खाली करो, चेयर खाली करो और हमारे खिलाड़ियों के लिए बैठने के लिए जगह देनी है. अगर खिलाड़ियों ने हमें बताया कि हमें जगह नहीं मिल रही और हमें खुर्ची खाली करके नहीं दे रहे तो फिर हमारे वहाँ पे गब्बर वैसे पहुँच जाएंगे. देखो आ गए, आधे रास्ते तक आ गए, पहुँच जाएंगे उधर.